चला आता आपण न्यूज टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ते आहे न्यूक्लिअर केमिस्ट्री. न्यूक्लिअर केमिस्ट्री, द नेम इटसेल्फ सजेस्ट. आता ॲक्च्युली हे जी न्यूक्लिअर केमिस्ट्री एक ब्रँच आहे फिजिकल केमिस्ट्रीची, ज्यामध्ये आपण ॲक्च्युअली ॲटमचं जे न्यूक्लियस असते त्या न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत आणि त्यांच्या प्रॉपर्टींचा स्टडी करणार आहोत, आणि जे काही न्यूक्लियसमध्ये केमिकल चेंजेस होत असतात त्यांचा स्टडी करत असतो. आपल्याला माहिती आहे की मोस्ट ऑफ द न्यूक्लियस इन द पिरियडिक टेबल आर स्टेबल. जास्तीत जास्त न्यूक्लियस पिरियडिक टेबल मधले स्टेबल आहे. बट आफ्टर द युरेनियम, तुम्ही जर युरेनियम 92 नंतरचे जेवढेही न्यूक्लियस आहेत तर दे आर आर्टिफिशियल न्यूक्लियस. हे आपण आर्टिफिशियली तयार केलेले आहे. दे आर नॉट अ नॅचरल न्यूक्लियस. ते नॅचरल न्यूक्लियस नाही, म्हणजे नेचरमध्ये आपल्याला भेटत नाहीत, आहे की नाही. आफ्टर युरेनियम all the elements are prepared are called as artificial elements, or they are called as synthetic elements, and that is due to this nuclear chemistry. आणि हे सर्व आपण कशामुळे करू शकलो? न्यूक्लिअर केमिस्ट्रीमुळे करू शकलो. आणि मोस्ट ऑफ द न्यूक्लियस इन द पिरियडिक टेबल्स आर स्टेबल, बट फ्यू न्यूक्लियस आर व्हेरी अनस्टेबल. बरेचसे काही असे न्यूक्लियस आहे जे खूप अनस्टेबल असतात, बरोबर आहे, आणि त्यांच्यामधून ट्रिमेंडस एनर्जी रिलीज होत असते. आणि म्हणून न्यूक्लियसला आपण एक एनर्जी सोर्स म्हणून पाहून राहिलेलो आहोत, बरोबर आहे. जो काही आजकाल आपण पाहतो की जे न्यूक्लिअर वेपन्सची होड लागलेली आहे प्रत्येक देशातनी, की आमच्यापाशी हायड्रोजन बॉम्ब आहे, आमच्यापाशी न्यूक्लिअर बॉम्ब्स आहेत, आहे की नाही. तर दॅट इज द हाय एनर्जी वेपन्स. हे खूप एनर्जी असणारे वेपन्स आहे दॅट डिस्ट्रॉय द ट्रिमेंडस पॉप्युलेशन्स. हे खूप जास्त पॉप्युलेशन्सला डिस्ट्रॉय करू शकतात. पण आपण नुसते वेपन्स बनवण्यासाठीच याचा उपयोग करत नसतो. न्यूक्लिअर केमिस्ट्रीपासून जे न्यूक्लियस पासून एनर्जी आपल्याला मिळते ते त्यांचा आपण मेडिसिनल यूजही करत असतो, ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. तसंच हे जे MRI स्कॅनिंग असते यांच्यामध्येही न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा यूज केला जात असते. न्यूक्लिअर मेडिसिनल प्रॉपर्टीचा आपण यूज करत असतो. सिमिलरली आपल्याला जे एनर्जीची गरज असते म्हणजे इलेक्ट्रिसिटीची गरज असते. प्रत्येक देशाची इकॉनॉमी त्यामध्ये तिथं किती इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन्स होणार आहे त्याच्यावर डिपेंड आहे, की मोर द पॉवर मोर द ग्रोथ ऑफ दॅट कंट्री. आणि हे जे इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जीची जी नीड आहे ते फुलफिल करण्यासाठी मोस्ट एनर्जी सोर्स इज द न्यूक्लियस. आणि म्हणून आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स बनवलेले आहेत. आपल्या भारतातही कर्नाटकामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहे. त्याचं पिक्चर आपण इथे समजून पाहूनच राहिलेलं आहोत. आणि हे सुद्धा यांच्यापासून न्यूक्लियसचं फिशन करून, न्यूक्लियसला ब्रेक करून, कंट्रोल फॉर्ममध्ये ब्रेक करून त्यांच्यापासून ट्रिमेंडस एनर्जी रिलीज होत असते. आणि जी एनर्जी नंतर मग आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट करत असतो, त्याला आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स म्हणत असतो, अशा प्रकारे. त्याच्यामुळं न्यूक्लिअर केमिस्ट्री हे एक वाईड ब्रँच आहे. इट इज यूज इन मेडिसिन, एनर्जी सोर्स, और फॉर द एक्सप्लोजिव्ह केमिकल कंपाऊंड्स. एक्सप्लोजिव्ह जे असतात ते बनवण्यासाठी यूज केले जात असते. आणि दे आर ऑल्सो यूज इन ॲग्रिकल्चर फील्ड ऑल्सो. आता म्हणूनच आपण या न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा सिस्टमॅटिक स्टडी करणार आहोत. आणि म्हणून न्यूक्लिअर केमिस्ट्रीचं जे नेम आहे तेच आपल्याला सजेस्ट करते की त्याची डेफिनेशन्स काय असणार आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री मीन्स स्टडी ऑफ न्यूक्लियस. आपण न्यूक्लियसचा स्टडी करणार आहोत. फर्स्ट वी स्टडी द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. बेसिकली न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे, अँड ऑल्सो देअर प्रॉपर्टीज. दॅट्स वाय द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टी ऑफ न्यूक्लियस. आणि म्हणून आपण न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करणे, कोणतं न्यूक्लियस स्टेबल आहे, कोणतं न्यूक्लियस अनस्टेबल आहे, आणि ते का अनस्टेबल आहे, का स्टेबल आहे, हे स्टडी करणे. न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉन्स एक स्मॉल साईज मध्ये आपण पॅक करण्यासाठी जे वापरतो त्यामध्ये कोणता फोर्स आहे, हे सर्व न्यूक्लियसचं स्ट्रक्चर सुरुवातीला आपण स्टडी करणार आहोत. त्यानंतर न्यूक्लियसच्या प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. कोणते न्यूक्लियस स्टेबल असतात, कोणते न्यूक्लियस अनस्टेबल असतात, ते का अनस्टेबल असतात, त्यांच्यामधून रेडिएशन्स किती निघायला पाहिजे, किती त्यांच्यापासून एनर्जी आपल्याला भेटू शकते, आहे की नाही. त्यानंतर हे जे काही न्यूक्लियस आहे त्या एका न्यूक्लियसचं दुसऱ्या न्यूक्लियसमध्ये चेंजेसही करू शकतो आपण, न्यूक्लिअर रिएक्शन्स म्हणतो. आणि हे जे न्यूक्लिअर चेंजेस आहे त्याच्यामुळेच आपण आर्टिफिशियल न्यूक्लियस सुद्धा बनवू शकलो.
आहे की नाही. तर हे सर्व स्टडी करण्यासाठी एक स्पेशल ब्रँच आहे दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर केमिस्ट्री. आणि म्हणून आपण न्यूक्लिअर केमिस्ट्रीची डेफिनेशन देतो. इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टी ऑफ न्यूक्लियस कॉल्ड ॲज न्यूक्लिअर केमिस्ट्री. or it is the branch of chemistry deals with the study of nuclear changes. न्यूक्लियस मध्ये जे काही चेंजेस होते ते स्टडी करतो आपण याच्यामध्ये, कॉल्ड ॲज न्यूक्लिअर केमिस्ट्री. आता न्यूक्लियस ची स्टडी करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिला क्वेश्चन अराइज होत असते की वेअर द न्यूक्लियस इज फाउंड. सर्वात पहिल्यांदा हे न्यूक्लियस असते तरी कुठे. तर वी नो दॅट द न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द ॲटम. प्रत्येक ॲटम मध्ये जे पिरियॉडिक टेबल मधले जेवढेही ॲटम्स आहेत त्या ॲटमचा जो सेंट्रल पार्ट आहे त्यालाच आपण न्यूक्लियस म्हणत असतो. मीन्स द ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस. ॲटम मध्ये एक न्यूक्लियस असते दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रल पार्ट अँड अदर पार्ट इन द ॲटम्स आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन्स. आणि हे जे ॲटमिक स्ट्रक्चर आहे, म्हणून थोडक्यात आपल्याला ॲटमच्या स्ट्रक्चर विषयी माहिती करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला न्यूक्लियसचा अभ्यास करायचा असतो आणि न्यूक्लियस हे ॲटम मध्येच असते. म्हणून अकॉर्डिंग टू द रुदरफोर्ड ॲटम इज कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट. रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार ॲटम हे 2 पार्टनं बनलेलं असते. द फर्स्ट पार्ट इज द सेंट्रल पार्ट अँड दॅट सेंट्रल पार्ट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. जो पहिला पार्ट आहे त्याला आपण सेंट्रल पार्ट म्हणतो, ज्याला आपण न्यूक्लियस म्हणणार आहोत, आहे की नाही. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला सेंट्रल पार्ट जे न्यूक्लियस आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती करून राहिलेलो आहोत. An atom consists of a central part called as nucleus. ॲटमचा जो सेंट्रल पार्ट असतो, आहे की नाही, दॅट सेंट्रल पार्ट ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. यालाच आपण काय म्हणत असतो, न्यूक्लियस म्हणत असतो. बरोबर आहे की नाही, न्यूक्लियस म्हणतो. अँड दॅट न्यूक्लियस इज कंटेन. या न्यूक्लियस मध्ये काय असतात, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. यांच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. These protons and neutrons are collectively called as nucleons. हे सर्वांना माहिती आहे की प्रत्येक ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असते, एक्सेप्ट हायड्रोजन. हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन्स नसते, आहे की नाही. बाकीच्या कोणत्याही ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज न्यूक्लिऑन्स. त्यांना आपण न्यूक्लिऑन्स म्हणत असतो, है ना. म्हणून न्यूक्लियस कंटेन प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स अँड दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज न्यूक्लिऑन्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एका प्रोटॉनचं जे मास असते ते 1.0078 AMU ॲटमिक मास युनिट एवढं मास असते. आणि एका न्यूट्रॉनचं मास 1.0086 ॲटमिक मास युनिट एवढं असते. आणि एका इलेक्ट्रॉनचं मास हे 0.00055 AMU. त्याच्यामुळं मास ऑफ इलेक्ट्रॉन्स आर निग्लिजिबल. ॲटम मध्ये जेवढेही इलेक्ट्रॉन्स असतात त्यांचं मास निग्लिजिबल असते. म्हणजे एखाद्या ॲटमचं जे मास असते हे त्याच्यामध्ये असणाऱ्या टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉनच्या मास एवढं असते. आणि हे दोन्ही पार्टिकल्स ॲटमच्या सेंटरमध्ये असतात. त्याच्यामुळं पूर्णच्या पूर्ण ॲटमचं मास हे त्याच्या सेंटरमध्ये म्हणजे न्यूक्लियसमध्येच असते. त्याच्यामुळं मास ऑफ न्यूक्लियस इज नथिंग बट द मास ऑफ दॅट ॲटम. होल मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेट इनसाइड द न्यूक्लियस. त्याच्यामुळे आपण म्हणतो दी होल मास ऑफ ॲटम्स इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या सेंटरमध्ये पूर्णच्या पूर्ण मास असते. ड्यू टू द पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन्स. आता तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये जे प्रोटॉन्स आहे या प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि न्यूट्रॉन्स हॅव 0 चार्ज. इट इज न्यूट्रल इन नेचर अँड दॅट्स वाय द न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. त्याच्यामुळे न्यूक्लियस जे असते ते पॉझिटिव्हली चार्ज असते. त्यानंतर जे ॲटमचा दुसरा पार्ट आहे दॅट वी आर कॉल्ड ॲज द एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन्स, ज्यांना आपण काय म्हणतो, एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन्स म्हणत असतो, आहे की नाही. नावातच आहे एक्स्ट्रा न्यूक्लिअर म्हणजे रेस दॅन द न्यूक्लियस. न्यूक्लियस सोडून जो उरलेला पोर्शन असेल दॅट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन्स. म्हणून आपण सांगत असतो की द रेस्ट पार्ट ऑफ द ॲटम्स अदर दॅन न्यूक्लियस. न्यूक्लियस सोडून जो रिमेनिंग पार्ट असतो ॲटमचा दॅट इज कॉल्ड ॲज एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन्स. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ॲटमचा जो एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन्स आहे दॅट वी आर कॉल्ड ॲज ऑर्बिट्स. काय म्हणतो आपण, ऑर्बिट्स म्हणत असतो. इन विच इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व्ड. द एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजन्स द इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व्ड. जो तिसरा फंडामेंटल पार्टिकल असतो ॲटम मध्ये तो त्या न्यूक्लियसच्या भोवताली एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये रिव्हॉल्व्ड होत असतो.
द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स. आपल्याला माहिती आहे की जो कोणता न्यूट्रल ॲटम असेल तर त्या न्यूट्रल ॲटम मध्ये जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील, बघा लक्षात ठेवायचं आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स त्यांच्या न्यूक्लियस मध्ये जेवढे असतील तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा त्यांच्या ऑर्बिटल्स मध्ये असतात, आहे की नाही. आणि दॅट्स वाय ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आपल्याला सर्वांना माहिती आहे इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉन्सवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. दॅट्स वाय द atoms are electrically neutral because it contain equal number of protons as well as equal number of electrons. आता beside of these three fundamental particles, आता आपल्याला माहिती झालं की न्यूक्लियस मध्ये बेसिकली जे न्यूक्लियस असते या न्यूक्लियस मध्ये दोन मेन फंडामेंटल पार्टिकल्स आहे, दॅट इज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. आपल्याला माहिती आहे की याच्यातले प्रोटॉन्सही आहे आणि दुसरे कोणते आहेत न्यूट्रॉन्स. हे दोन मेन फंडामेंटल पार्टिकल्स या न्यूक्लियस मध्ये असते. आणि तिसरा जो फंडामेंटल पार्टिकल्स आहे इलेक्ट्रॉन्स विच इज प्रेझेंट इन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, दॅट इज सर्क्युलर रिजन्स अराउंड द न्यूक्लियस कॉल्ड ॲज ऑर्बिट्स, त्यांच्यामध्ये असतो. आता एवढेच पार्टिकल ॲटम मध्ये असतात असं नाही आहे. ॲटम्स मध्ये काही एक्स्ट्रा पार्टिकल सुद्धा असतात जे आपल्याला या चॅप्टर मध्ये महत्वाचे आहेत, है ना. आतापर्यंत आपण ॲटमिक स्ट्रक्चर जे पाहत असतो त्याच्यामध्ये आपण सांगतो की ॲटम इज कन्सिस्ट ऑफ थ्री मेन फंडामेंटल पार्टिकल्स. तीनच पार्टिकलना ॲटम्स बनलेला आहे असं नाही आहे. हे तीन मेन फंडामेंटल पार्टिकल्स आहे. जसं आपली बॉडी आहे तर आपल्या बॉडीमध्ये डोकं, स्टमक आणि लेग्स हे तीन मेन फंडामेंटल पार्ट आहे. बिसाइड ऑफ देम दी सम पार्ट्स आर ऑल्सो देम. आपल्या बॉडीमध्ये बाकीचेही पार्ट आहे. त्याच प्रकारे ॲटमचंही आहे. ॲटम मध्ये तीन मेन फंडामेंटल पार्ट आहेत, दॅट इज प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. बिसाइड ऑफ देम देर आर अदर पार्टिकल्स ऑल्सो प्रेझेंट इन द ॲटम्स आणि विच इज असोसिएटेड टू द स्टडी ऑफ न्यूक्लियस, जे न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरशी संबंधित आहेत, है ना. अमंग दिस थ्री फंडामेंटल पार्टिकल्स द नंबर ऑफ अदर पार्टिकल्स आर असोसिएटेड विथ द न्यूक्लियर स्ट्रक्चर. न्यूक्लियसच्या स्ट्रक्चर सोबत दुसरे पार्टिकल सुद्धा महत्वाचे असतात, दॅट इज द मिसॉन पार्टिकल्स. पहिला कोणता पार्टिकल्स आहे आपला मिसॉन. तर हा जो मिसॉन पार्टिकल म्हणतो आपण तर आपण पायनं डिनोट करत असतो. हे तीन प्रकारचा असतो. न्यूट्रल मिसॉन असतो, निगेटिव्ह मिसॉन असतो आणि पॉझिटिव्ह मिसॉन असतो. त्यानंतर पॉझिट्रॉन आहे. जसं इलेक्ट्रॉन्स आहे तसंच पॉझिट्रॉन्स आहे. जसं इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असते तर यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असते. न्यूट्रिनोज, ज्याला आपण न्यूट्रिनोज म्हणतो, जे आपण न्यू सारखा दाखवत असतो अशा प्रकारे. तर हे सुद्धा अदर पार्टिकल्स असतात जे आपण न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये न्यूक्लिअर स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी वगैरे एक्सप्लेन करण्यासाठी पाहणार आहोत. आलं सर्वांच्या लक्षात. त्याच्यामुळे जो न्यूक्लियस आहे, ज्या न्यूक्लियसवर आपल्याला स्टडी करायचं आहे ते ॲटम मध्ये असते. म्हणून आपल्याला एवढी माहिती झाली की ॲटम्स मध्ये ते असतात न्यूक्लियस. आता आपण जे काही न्यूक्लियस मध्ये मेन पार्टिकल्स आहे, जे न्यूक्लियस आपण स्टडी करून राहिलो आणि या न्यूक्लियस मध्ये मेन पार्टिकल जे असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, त्यांची थोडी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी पाहणार आहोत सब ॲटमिक पार्टिकलची, जेणेकरून आपल्याला त्या न्यूक्लियसचा स्टडी करण्यासाठी सोपं होऊन जाईल. बरोबर आहे. त्यांच्यावर चार्ज किती असते, त्यांच्यावर मास किती असते, त्यांचं नंतर त्यांना आपण रिप्रेझेंट कसं करतो, त्यांची डिस्कवरी कोण केली, ही थोडक्यात माहिती करून घेऊ, जेणेकरून आपल्याला या न्यूक्लियसचं स्टडी करण्यासाठी आपल्याला ही इन्फॉर्मेशन महत्वाची असते. त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सब ॲटमिक पार्टिकल्स, या फंडामेंटल पार्टिकलची आपण कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत, दॅट इज द प्रोटॉन्स. पहिला जो फंडामेंटल पार्टिकल्स आहे जो प्रोटॉन्स आपल्या न्यूक्लियसमध्ये असते आपल्याला माहितच आहे. आणि दिस प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज. हे जे प्रोटॉन्स असतात हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. दे हॅव मास, खूप कमी मास असते. ॲटमचं मास खूप कमी आहे. आता त्या ॲटमपेक्षाही छोटा म्हणजे त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहे त्याचं मास त्याच्याही पेक्षा कमी राहणार आहे. आणि म्हणून दे हॅव द मास. याचं मास आपण मास ऑफ वन प्रोटॉन्स, एका प्रोटॉनचं मास आपण एक्झॅक्टली घेत असतो 1.0078 AMU, ॲटमिक मास युनिट असं घेतो. किंवा हे जर केजी मध्ये घेतलं तर मास ऑफ वन प्रोटॉन्स, एका प्रोटॉनचं मास केजी मध्ये जर घेतलं आपण तर 1.672 × 10⁻⁻27 kg एवढं आहे.
है ना. -27 म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती छोटं असेल ते. दे आर लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस. सर्वांना माहिती आहे की प्रोटॉन्स हे न्यूक्लियस मध्ये असते. प्रोटॉनची डिस्कवरी गोल्डस्टाईन नावाच्या सायंटिस्टने केलेली आहे. प्रोटॉन्स आर डिस्कवर्ड बाय गोल्डस्टाईन. त्याच्यानंतर द चार्ज ऑन प्रोटॉन्स महत्वाचा आहे की एका प्रोटॉन्सवर जो चार्ज आहे जो आपण कुलम मध्ये मोजत असतो तो असतो 1.6 इंटू 10⁻19 कुलम्स. किती असतो? 1.6 इंटू 10⁻−19 कुलम चार्ज ऑन वन प्रोटॉन्स. एका प्रोटॉन्सवरचा चार्ज असते. त्याच्यानंतर प्रोटॉन्स आर डिनोटेड बाय, जेव्हा आपण यांच्या न्यूक्लिअर रिएक्शन्स करणार आहोत बघा लक्षात ठेवायचं आहे, तर या न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये आपल्याला प्रोटॉन्सला एका सिम्बॉलनं डिनोट करायचं आहे आणि म्हणून प्रोटॉन्स आर डिनोटेड ॲज, प्रोटॉन्स आपण पी न डिनोट करत असतो आणि जो चार्ज असतो तो आपण त्याच्या बेसला लिहित असतो, लक्षात ठेवायचा आहे. आणि मास त्याच्या डोक्यावर लिहित असतो. ऍट द टॉप द मास इज रिप्रेझेंट वेअर एज द ऍट द बॉटम वी आर रिप्रेझेंट द चार्ज. आपण चार्ज खाली लिहितो आणि मास त्याच्या डोक्यावर लिहित असतो. आता बेसिकली हे जे प्रोटॉन्स असतात याला आपण 1H1 असंही रिप्रेझेंट करत असतो. प्रोटॉन्स इज नथिंग बट द हायड्रोजन न्यूक्लियस. प्रोटॉन्स हे नथिंग बट काय असते? हायड्रोजन न्यूक्लियसच असते. बघा आता हे हायड्रोजनचं न्यूक्लियस का असते तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे आहे की नाही. हायड्रोजन न्यूक्लियस त्याचं कारण आहे की हायड्रोजनचा जर ॲटॉमिक नंबर पाहिला तर 1 आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की एका हायड्रोजनचा जर आपण न्यूक्लियस काढलं तर प्रोटॉनची संख्या 1 आहे, न्यूट्रॉन 0 आहे. हाच एक असा आहे की ज्याच्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन नाही आहे. बाकीच्या सर्वच ॲटम मध्ये न्यूट्रॉन्स असतो त्यांच्या न्यूक्लियसमध्ये, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून ऍक्च्युली हायड्रोजन ॲटमचं न्यूक्लियस म्हणजेच त्याच्यामध्ये एकच प्रोटॉन्स आहे आणि एक इलेक्ट्रॉन्स आहे. एका इलेक्ट्रॉन्सला आपण निग्लिजिबल मास म्हणत असतो. दॅट्स वाय द मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज नथिंग बट द मास ऑफ प्रोटॉन. एका हायड्रोजन ॲटमचं मास म्हणजे मास ऑफ प्रोटॉनच्या ऐवजी मी मास ऑफ हायड्रोजनही लिहू शकतो, 1.0078 AMU आहे की नाही. मास ऑफ प्रोटॉन इज नथिंग बट द मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. म्हणून आपण सांगतो की मास ऑफ वन प्रोटॉन इज ऑलमोस्ट इक्वल टू द मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम. एका प्रोटॉनचं मास ऑलमोस्ट एका हायड्रोजन ॲटमच्या मास एवढंच असतंय. क्लिअर झालं मी काय सांगितलं इथपर्यंत? लक्षात आलं? बघा आता ॲटम मध्ये जो नेक्स्ट फंडामेंटल पार्टिकल असतो तो असतो इलेक्ट्रॉन्स. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन्स इज द अनदर फंडामेंटल पार्टिकल्स. इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. हा निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतो आहे की नाही, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतो. त्याच्यानंतर दे आर रिव्हॉल्व्ड इन अ सर्क्युलर स्टेशनरी ऑर्बिट. आपल्याला माहिती आहे की ॲटम मध्ये जे सर्क्युलर स्टेशनरी ऑर्बिट असतात त्यांच्या सर्क्युलर स्टेशनरी ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ड होत असतात. मास ऑफ इलेक्ट्रॉन्स, एका इलेक्ट्रॉनचं मास एक्झॅक्टली मास ऑफ वन इलेक्ट्रॉन्स, एका इलेक्ट्रॉनचं मास आपण 0.00055 AMU ॲटॉमिक मास युनिट एवढं घेत असतो. आणि इट इज अ निग्लिजिबल मास. हे खूप कमी मास असते ॲज कम्पेअर टू मास ऑफ वन प्रोटॉन्स अँड मास ऑफ वन न्यूट्रॉन्स. आणि आपण जर मास ऑफ इलेक्ट्रॉन्स इन kg मध्ये घेतलं तर दॅट इज 9.1 into 10⁻−31 kg इज द मास ऑफ वन इलेक्ट्रॉन्स. एका इलेक्ट्रॉनचं मास असते हे. इलेक्ट्रॉन्स इज डिस्कवर बाय J.J. थॉम्सन. इलेक्ट्रॉनची डिस्कवरी J.J. थॉम्सनने केलेली आहे, प्रोटॉनची डिस्कवरी गोल्डस्टाईनने केलेली आहे आणि न्यूट्रॉनची डिस्कवरी चॅडविक नावाच्या सायंटिस्टने केलेली आहे. त्याच्यानंतर चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन्स, एका इलेक्ट्रॉन्सवर जो चार्ज असतो दॅट इज इक्वल टू -1.6 इंटू 10⁻−19 कुलम एवढा चार्ज असतो. चार्ज ऑन वन इलेक्ट्रॉन्स, एका इलेक्ट्रॉन्सवरचा चार्ज असतो. तसंच चार्ज ऑन प्रोटॉन्सही एवढाच असतो. चार्ज ऑन प्रोटॉन्स इज 1 इंटू 10⁻−19 कुलम. बस हे प्लस असतो तो मायनस असतो आणि त्याच्यामुळं नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ॲटम्स आर सेम अँड हेन्स ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि म्हणून ॲटम्स हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल्स असतात. इलेक्ट्रॉन्स आर डिनोटेड बाय, जसं इलेक्ट्रॉन्सला आपण डिनोट कसं करतो जेव्हा आपण त्यांची न्यूक्लिअर रिएक्शन्स करतो तेव्हा, तर सर्वांना माहिती आहे की चार्ज आपण बेसला लिहित असतो -1 आणि डोक्यावर 0 लिहित असतो.
इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा पार्टिकल्स. याला आपण बीटा पार्टिकल सुद्धा म्हणत असतो. इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा पार्टिकल्स. इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा पार्टिकल्स. त्याला बीटा पार्टिकलही म्हणतात. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. त्याच्यानंतर जे नेक्स्ट फंडामेंटल पार्टिकल्स असतो जो न्यूक्लियस मध्ये असते, ज्याचं आपल्याला काम आहे की नाही. आपण एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट जो इलेक्ट्रॉन्स आहे हा स्पेशली केमिकल बॉन्डिंग साठी वापरत असतो. आणि आपला जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये दोनच मेन फंडामेंटल पार्टिकल्स आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. यांच्यावर आपल्याला पूर्ण फोकस करायचा आहे. त्याच्यामुळे थर्ड जो फंडामेंटल पार्टिकल्स आहे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये तो आहे न्यूट्रॉन्स. आणि न्यूट्रॉन्स हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल, हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. दे हॅव नो चार्ज. न्यूट्रॉन्सवर चार्ज नसतो. न्यूट्रॉनला आपण स्मॉल एन न डिनोट करणार आहोत. आणि न्यूट्रॉन्सवर चार्ज नसल्यामुळे चार्ज आपण बेसला लिहित असतो. आणि मास त्याचं 1 युनिट मास असते, नियरली द मास ऑफ प्रोटॉन. आणि म्हणून न्यूट्रॉन्स हॅव नो चार्ज. न्यूट्रॉन्सवर चार्ज नसतात आणि दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. न्यूट्रॉन हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. दे आर लोकेटेड इनसाइड द न्यूक्लियस ऑफ ॲटम. सर्वांना माहिती आहे की न्यूट्रॉन्स हे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असतात. न्यूट्रॉन्स इज डिनोटेड बाय, न्यूट्रॉन्सला आपण डिनोट करत असताना स्मॉल एन, चार्ज आपण बेसला लिहित असतो आणि मास त्याच्या डोक्यावर लिहित असतो, टॉपवर लिहित असतो. वेरॅज दे आर ऑल्सो डिनोटेड ॲज कॅपिटल एन. कॅपिटल एन न सुद्धा आपण न्यूट्रॉन्सला डिनोट करत असतो. त्यानंतर मास ऑफ न्यूट्रॉन्स, एका न्यूट्रॉनचं जर मास आपण पाहिलं तर मास ऑफ 1 न्यूट्रॉन इज इक्वल टू 1.0086 atomic mass unit. It is the heaviest particles in the atom. Atom मधला heaviest particle आहे. and its mass of neutrons in kg is equal to 1.675 into 10 raised to power minus 27 kg. The mass of protons and mass of neutrons are nearly equal आहे ना. आणि म्हणून आपण सांगतो की mass of neutrons and mass of protons are nearly equal. Neutrons are discovered by चॅडविक नावाच्या सायंटिस्टने न्यूट्रॉनची डिस्कवरी केली. आणि द चार्ज ऑन न्यूट्रॉन्स इज 0. न्यूट्रॉन्सवरचा जो चार्ज असतो, जो आपण बेसला लिहित असतो, चार्ज हा 0 असतो. ठीक आहे. तर आपण हे तिन्ही फंडामेंटल पार्टिकल्स लिहायचे कसे ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. प्रोटॉन्स आपण न्यूक्लिअर रिएक्शन्स मध्ये पी न डिनोट करणार आहोत. बेसला चार्ज आणि टॉपला मास, 1 युनिट मास असते असं आपण म्हणत असतो. तसंच न्यूट्रॉन्सचा चार्ज 0 असतो, जो बेसला लिहितो आणि मास त्याच्या डोक्यावर लिहिणार आहोत. आणि इलेक्ट्रॉन्स हॅव -1 चार्ज अँड मास निग्लिजिबल 0 चार्ज मास असते. तर दीज आर द डिनोशन्स ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स इन न्यूक्लिअर केमिस्ट्री. न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये आपण जे न्यूक्लिअर रिएक्शन्स करणार आहोत, बरोबर आहे, न्यूक्लिअर रिएक्शन जे करणार आहोत आपण, न्यूक्लिअर रिएक्शन ज्या करणार आहोत, तर त्या रिएक्शन्स मध्ये हे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स या पद्धतीने आपण डिनोट करणार आहोत. आता ऍक्च्युली जेव्हा एखादा ॲटमचा आपण सिम्बॉल दर्शवतो तर यांच्यामध्ये प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स यांची माहिती दिली जात असते. त्याच्यामुळं आपल्याला नेक्स्ट माहिती पाहिजे की रिप्रेझेंटेशन ऑफ ॲटम्स अँड देअर नंबर्स. आता आपण एक ॲटम जो असतो त्या ॲटमचा एक सिम्बॉलिकली आपण एक्स न रिप्रेझेंट करत असतो, बरोबर आहे. कोणताही ॲटम जर असेल तर त्याला आपण एका सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करत असतो. आणि या सिम्बॉलमध्ये त्याची माहिती दिलेली असते. कशाची? नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत हे सुद्धा दिलेले असतात. नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती दिलेले असतात ते सुद्धा त्याच्या सिम्बॉलमध्ये आपण मांडत असतो, आहे ना. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा किती असतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा किती असतात या सिम्बॉलमध्ये आपण राईट करत असतो. तर त्याच्यासाठी जे आपण सिम्बॉलच्या बेसमध्ये लिहितो दॅट इज झेड, आपण त्याला आपण झेड न डिनोट केलेला आहे. तर दॅट इज ॲटॉमिक नंबर. दिस ॲटॉमिक नंबर इंडिकेट व्हॉट? हे ॲटॉमिक नंबर काय इंडिकेट करत असते? दे इंडिकेट नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द ॲटम्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत, और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सही तेवढेच असतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ना. आणि म्हणून आपण यांची डेफिनेशन्स करणार आहोत ॲटॉमिक नंबरची. आणि आपण कोणताही ॲटमचा सिम्बॉल जो घेतो त्याच्या डोक्यावर त्यांचं मास लिहित असतो. आणि आपल्याला माहिती आहे की मास ऑफ एनी ॲटम इज नथिंग बट द मास ऑफ न्यूक्लियस. आणि त्या न्यूक्लियसमध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत आणि टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहेत या सर्वांचं मास
म्हणजे ऍक्च्युली त्या ॲटमचं ॲटमिक मास काय म्हणतो आपण, ॲटमिक मास म्हणत असतो. कारण मास जे असते त्या ॲटमचं आपण त्याच्या टॉपवर लिहित असतो, त्याच्या डोक्यावर लिहित असतो. वेअर एक्स इज द ॲटम अँड द ॲटमिक नंबर झेड अँड ॲटमिक मास नंबर ए, देन द ॲटम इज रिप्रेझेंटेड ॲज. आपण ॲटम्स कधी झेड या साईडनं, टॉप या साईडनं किंवा दोन्हीही एका साईडनं लिहितो, असंही लिहू शकतो. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल, जसं आता आपण ही जी इन्फॉर्मेशन्स आहे या इन्फॉर्मेशन मध्ये मी जसं सोडियम 1123 असं जर लिहिलं असेल तर यामध्ये आपल्याला प्रोटॉनची संख्या 11 आहे, इलेक्ट्रॉनची संख्या ही 11 आहे, जे आपण झेड म्हणत असतो, आहे की नाही. आणि इथे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या आहे, बिकॉज मास ऑफ 1 प्रोटॉन्स इज नियरली इक्वल टू 1 घेत असतो आपण, आणि मास ऑफ 1 न्यूट्रॉन्स इज नियरली इक्वल टू 1, आणि म्हणून तेच त्यांची संख्या म्हणजेच त्यांचा मास असं आपण कन्सिडर करणार आहोत. आणि म्हणून त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे आहे. आता मला काय काढायचे आहे, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे आहे. तर म्हणून आता मी न्यूट्रॉन्स कसे काढणार आहोत हे सुद्धा मला काढता येईल. मला माहिती आहे न्यूट्रॉन्स काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स म्हणजे मास नंबर मायनस ॲटमिक नंबर. कारण मास नंबर म्हणजेच काय, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मायनस ॲटमिक नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स. रिमेनिंग काय राहणार आहे, टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, न्यूट्रॉनची संख्या राहणार आहे. आणि म्हणून इट इज द डिफरन्स इन ॲटमिक मास नंबर अँड ॲटमिक नंबर इज कॉल्ड ॲज न्यूट्रॉन नंबर. तर असे आपण काही नंबर दिलेले आहे, याला आपण न्यूट्रॉन नंबर म्हणणार आहोत, जे न्यूट्रॉनची संख्या सांगत असते. ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये किती न्यूट्रॉन्स असते त्याचं या फॉर्म्युल्यानुसार आपण कॅल्क्युलेट करतो, मास नंबर मायनस ॲटमिक नंबर. त्याच्यानंतर दुसरा एक दिलेला आहे ॲटमिक नंबर. ही एक टर्म आपण समजून घेणार आहोत, जी आपल्याला काय माहिती देते, नंबर ऑफ प्रोटॉन्स ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये किती आहे, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपल्याला प्रोटॉनची गरज आहे म्हणून आपण प्रोटॉन्स म्हणणार आहोत. आणि हा जो नंबर आहे ॲटमिक मास नंबर, ॲटमिक मास नंबर हे आपल्याला काय इन्फॉर्मेशन देते की टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये किती आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ, की दुसरं एक्झाम्पल जर घेतलं आपण, जसं युरेनियम 92-236 हे एक न्यूक्लियस घेतलं, तर या न्यूक्लियसमध्ये मला विचारलं गेलेलं आहे की नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती आहे. तर मला माहिती आहे ह्या झेड म्हणजे ॲटमिक नंबर, नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या, हे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या आहे. त्याच्यामुळे मला जर न्यूट्रॉन काढायचे असेल तर प्रोटॉन्स तर सरळ सरळ 92 आहे, त्याचा ॲटमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे की नाही. नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या तर आपण बेसला लिहितोच. पण आता मला न्यूट्रॉन्स काढायचे आहे या न्यूक्लियसमध्ये किती आहेत. तर न्यूक्लियसमध्ये मला न्यूट्रॉन्स काढण्यासाठी ए मायनस झेड हा वाला फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे 236 काय घ्यावं लागेल, 236 मायनस 92, आपला आन्सर काय येणार आहे 144 न्यूट्रॉन्स असतील. म्हणून याच्यात न्यूक्लियसमध्ये 144 न्यूट्रॉन्स. दॅट्स वाय दे आर अनस्टेबल न्यूक्लियस. म्हणून हे युरेनियमचं न्यूक्लियस अनस्टेबल असते. यांच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन रेशोमध्ये चेंज येते आणि त्याच्यामुळून न्यूक्लियसमधून, स्मॉल साईज न्यूक्लियसमधून ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करतील. बरोबर आहे की नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. तर त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही ॲटममध्ये नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स त्याच्या न्यूक्लियसमध्ये किती आहे त्यासाठी आपण नंबर बनवलेले आहे. काय बनवलेले आहे, नंबर. आणि म्हणून आपल्याला या टर्मची माहिती असणं आवश्यक आहे. एकदम सिस्टमॅटिक नोट्स बनवलेली आहे मी, बरोबर समजून घ्या की आपण एकावर एक कसं डिपेंड आहे ते समजून घेऊन राहिलो. ॲटमिक नंबर, ॲटमिक नंबर काय डिनोट करत असते म्हटलं, सिम्बॉलमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटमिक नंबर. आणि म्हणून त्याची डेफिनेशन त्याच्या नावातच आहे. तो नंबर आहे जो नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे आपल्या न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियसमध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहेत आहे की नाही, नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे हे डिनोट करणारा जो नंबर आहे दॅट इज कॉल्ड ॲज ॲटमिक नंबर. आणि म्हणून नंबर ऑफ प्रोटॉन्स present in the nucleus of atom is called as atomic number. It is denoted by Z. आपण ज्याला आपण Z ने डिनोट करत असतो. atomic number Z means number of protons in the nucleus or number of electrons in atom. प्रोटॉन जेवढे असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉन नंबर म्हणू शकता त्याला, किंवा प्रोटॉन नंबर सुद्धा म्हणू शकता ॲटमिक नंबरला.
त्याच्यानंतर मास नंबर आपण घेतलाय, जी आपल्याला त्या ऍटम मध्ये कशाची इन्फॉर्मेशन देते, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉनची इन्फॉर्मेशन देते, न्यूक्लियस मध्ये किती आहे ते. आणि म्हणून हा जो नंबर आहे मास नंबर, ए न डिनोट करतो आपण सिम्बॉल मध्ये, जे त्याच्या डोक्यावर लिहित असतो. त्यामध्ये असणाऱ्या न्यूक्लियसमध्ये टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स किती आहे यांची माहिती देणारा हा नंबर आहे. म्हणून द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स दॅट इज द न्यूक्लियॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला आपण कलेक्टिव्हली काय म्हणत असतो, न्यूक्लियॉन्स म्हणत असतो. काय म्हणतो, न्यूक्लियॉन्स. आणि म्हणून the total number of protons and neutrons, that is nucleons, present in the nucleus is called as atomic mass number किंवा atomic mass number किंवा atomic weight म्हणत असतो. तर मास नंबर जे आहे, बरोबर आहे, तर नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इनसाइड द न्यूक्लियस किती आहे त्यांची माहिती देते. त्यानंतर न्यूट्रॉन नंबर आपल्यासाठी महत्वाचा असतो. तर न्यूट्रॉन नंबर हा काय आहे, कॅपिटल एन न डिनोट करणारा. हे न्यूट्रॉन किती आहे न्यूक्लियसमध्ये, बेसिकली आपलं जे न्यूक्लियस असते त्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या किती आहे हे काढण्यासाठी आपण न्यूट्रॉन नंबर बनवलेला आहे. The total number of neutrons present in the nucleus of atom is called as neutron number. नंबर म्हणजे माहिती आहे किती न्यूट्रॉन्स आहेत म्हणून. हे आपण ऍक्च्युअली मॅथमॅटिकली कसं कॅल्क्युलेट करत असतो, कारण आपल्याला माहिती आहे की ऍटमचा जो मास असते हे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन प्लस टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स असतात आणि झेड म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आहे. त्यामुळं न्यूट्रॉन नंबर मॅथमॅटिकली आपण कॅल्क्युलेट करत असताना हा डिफरन्स असतो ऍटमिक मास नंबर आणि ऍटमिक नंबर मधला. म्हणून आपण अशी डेफिनेशन करू शकतो, इट इज द डिफरन्स इन मास नंबर अँड ऍटमिक नंबर इज कॉल्ड ॲज न्यूट्रॉन नंबर. जसं हे न्यूट्रॉन नंबर इज कॉल्ड ॲज डिफरन्स इन मास नंबर अँड ऍटमिक नंबर ए मायनस झेड. अशा प्रकारे आपण न्यूट्रॉन कोणत्याही न्यूक्लियसमध्ये काढू शकतो. जसं मी इथे तुम्हाला सांगितलंय की जसं एक कार्बन 12 आहे आणि 6 आहे आणि दुसरा कार्बन 14 आहे आणि कार्बन 6 आहे, या दोन ऍटम मध्ये काय फरक आहे. तर या ऍटमचं जे न्यूक्लियस आहे, तर या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे आणि याही न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनची संख्या 6च आहे. पण या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉनची संख्या 6 आहे, कारण 12 मायनस 6 इज नथिंग बट द न्यूट्रॉन नंबर. तर टोटल किती राहणार आहे, 6. इथे काय राहणार आहे, 14 मायनस 6 न्यूट्रॉन नंबर राहणार आहे. 14 मायनस 6 म्हणजे 8 न्यूट्रॉन्स राहतील. म्हणजे इथे न्यूट्रॉन चेंज झाले या न्यूक्लियसमध्ये. हे दोन्ही कार्बन ॲटमचेच न्यूक्लियस आहे. 6 इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्येही असेल आणि 6 इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये असेल. पण या दोन न्यूक्लियसमध्ये फरक असा आहे की यांच्या न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये चेंज आहे दोघांचे. म्हणून कार्बन 14 हे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स म्हणून यूज केल्या जात असते. लक्षात ठेवायचं आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स म्हणजे हे रेडिओ ऍक्टिव्ह असते. कार्बन डेटिंग टेक्निक ऐकलं असेल तुम्ही. जे फॉसिल्स असतात त्या फॉसिलची एज मोजण्यासाठी आपण कोणाचा वापर करत असतो, या रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन 14चा यूज करत असतो आणि म्हणून त्याला आपण रेडिओ डेटिंग टेक्निक म्हणत असतो. जे जुन्या काळात जे प्राणी किंवा ॲनिमल्स जे आता फॉसिल ज्याच्या अवशेष भेटतात त्याला आपण फॉसिल्स म्हणतो है ना. तर त्या फॉसिलची एज म्हणजे ते कोणत्या काळात जिवंत होते हे सुद्धा आपण या न्यूक्लिअर केमिस्ट्रीमध्ये किंवा रेडिओ केमिस्ट्रीनुसार कॅल्क्युलेट करत असतो. बिकॉज ऑफ द स्टडी ऑफ न्यूक्लियस, रेडिओ ऍक्टिव्हिटी यांचा आपण स्टडी केला म्हणून आपल्याला माहिती झालं. आता असे जे ॲटम्स असतात, एकाच एलिमेंटचे ॲटम्स आहे. कार्बन या एलिमेंटचेच ॲटम आहे, दोन्ही कार्बन 12 आणि कार्बन 14, जे मासनं डिफर आहेत. तर यांना आपण स्पेशल नावानं ओळखणार आहोत. म्हणून सोदी द फर्स्ट इंट्रोड्यूस टर्म आयसोटोप्स, त्यांनी 1930 मध्ये 1913 मध्ये ही पहिली टर्म इंट्रोड्यूस केली की अशा ॲटम्सला आपण काय म्हणणार आहोत, म्हणते आयसोटोप्स. बघा मग आता आपण प्रत्येक ॲटमचं न्यूक्लियस चेक केलं आहे की नाही, की जसं मी आता इथे तुम्हाला सांगितलं की हायड्रोजनचे 3 फॉर्मचे न्यूक्लियस सापडले आपल्याला, एक हायड्रोजन, एक ड्यूटेरियम आणि एक ट्रायट्रियम. अशा प्रकारे तर या तिन्ही न्यूक्लियसमध्ये काय फरक आहे, यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सेम आहे 1 1 1, इलेक्ट्रॉनची संख्या ही सेम आहे 1 1 1, पण यांच्यामध्ये न्यूट्रॉनची जी संख्या आहे ते चेंज आहे. म्हणजे तुम्ही जर न्यूट्रॉन्स यांच्यामध्ये कॅल्क्युलेट केले तर याच्यामध्ये 0 येईल, 1 मायनस 1, याच्यामध्ये 2 मायनस 1 म्हणजे 1 न्यूट्रॉन्स येईल आणि यांच्यामध्ये 2 न्यूट्रॉन्स येईल, जसं इथे आपण दाखवलेलं आहे की नाही. हे 3 न्यूक्लियस हायड्रोजनचे आयसोटोप्स म्हणतात त्यांना. तर हे हायड्रोजन या एलिमेंटचेच ॲटम आहे.
हायड्रोजन या एलिमेंटचेच ॲटम्स आहेत, आहे की नाही, एकाच एलिमेंटचे ॲटम्स आहेत ज्यांचा ॲटमिक नंबर सेम आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या सेम आहे, इलेक्ट्रॉनची संख्या सेम आहे, बट दे आर डिफर इन देअर मास. पण हे तिन्ही ॲटम्स त्यांच्या मासनं डिफर असतात, मास नंबरनं डिफर असतात. ए इट्स कॉल्ड ॲज, त्यांना आपण काय म्हणायचं म्हणते, आयसोटोप्स. तर अशा पिरियडिक टेबलमध्ये आपल्या खूप सारे आयसोटोप्स आहे अलग अलग एलिमेंटचे. म्हणून आयसोटोपची डेफिनेशन्स काय दिसाल, द डिफरंट ॲटम हॅव्हिंग द सेम ॲटमिक नंबर, अलग अलग ॲटम्स आहेत ज्यांचा ॲटमिक नंबर सेम आहे, दे आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट. हे एकाच एलिमेंटचे ॲटम्स आहेत, आहे की नाही. हॅव्हिंग सेम ॲटमिक नंबर बट डिफरंट मास नंबर, ज्यांचा ॲटमिक नंबर सेम आहे पण मास नंबर डिफर आहे, तर दे आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन हॅव 3 आयसोटोप्स, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रायटेरियम. Similarly, oxygen have 3 isotopes, that is oxygen 819, oxygen 817, oxygen 818. Chlorine has 2 isotopes. Chlorine 2 टाइपचे आहे, एक 35 वाला आणि क्लोरीन 37 असे. बाकी ॲटमिक नंबर तर सेम राहणार आहे, 1717. ठीक आहे. तर दे आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स ऑफ क्लोरीन. हे क्लोरीनचे आयसोटोप्स असतात. युरेनियम 235, युरेनियम 238. These are the isotopes of uranium. Carbon 12 and carbon 14, they are differ in their mass number, atomic number are same, they are the atoms of same element, एकाच एलिमेंटचे atoms असतात हे, but they have different mass number, पण ते mass न चेंज असतात. म्हणजेच मास न चेंज असतात म्हणजे नेमकं कशानं चेंज असतात, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स न चेंज असतात, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स चेंज असते यांच्या न्यूक्लियस मध्ये. आणि दॅट्स वाय असंही म्हणू शकतो, दे आर द ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटमिक नंबर बट दे हॅव डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन देअर न्यूक्लियस. त्यांच्या न्यूक्लियसमध्ये त्यांचे न्यूट्रॉन्सचा नंबर चेंज असतो, आहे ना. आणि दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. अशा एलिमेंटला पिरियडिक टेबल मधले जे असे आयटम्स आहे यांना आपण आयसोटोप्स म्हणायचं म्हणते. बघा, म्हणून आपण आयसोटोपचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. हे आपल्याला आयसोटोप्स आणि आयसोबारचं डिफरन्स करण्यासाठी वापरणारा. दे आर द डिफरंट आयटम्स, हे वेगवेगळे आयटम्स असतात ऑफ सेम एलिमेंट, एकाच एलिमेंटचे डिफरंट आयटम्स असतात. दे हॅव सेम ॲटमिक नंबर बट डिफरंट मास नंबर, यांचा ॲटमिक नंबर सेम असतो पण यांचा मास नंबर काय राहणार आहे, चेंज राहतो, आहे की नाही. दे हॅव सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनची संख्या सेम असते बट दे हॅव डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, दे आर डिफर इन न्यूट्रॉन्स, न्यूट्रॉन्स नंबरनं डिफर असतात, न्यूट्रॉन्स नंबरनं डिफर असतात. ते शो सिमिलर केमिकल प्रॉपर्टी, कारण इलेक्ट्रॉन सेम आहे, इलेक्ट्रॉन्सवर केमिकल प्रॉपर्टी डिपेंड असते, है ना. त्याच्यामुळे केमिकली यांचं जी व्हॅलन्सी असेल ते सिंगलच व्हॅलन्सी असेल, हायड्रोजन असो, ड्यूटेरियम असो का ट्रायटेरियम असो, आहे की नाही. म्हणून दे हॅव शोज सिमिलर केमिकल प्रॉपर्टी, दे आर प्लेस इन द सेम पोझिशन इन द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलमध्ये यांना अलग अलग पोझिशन नाही दिलेली आहे. हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रायटेरियम अलग अलग नाही आहे पिरियडिक टेबलमध्ये, बिकॉज पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन इलेक्ट्रॉन अँड इलेक्ट्रॉन्स आर सेम, दॅट्स वाय दे हॅव सेम पोझिशन इन द पिरियडिक टेबल. ठीक आहे. त्यानंतर मग आपण आयसोबार्स ही टर्म समजून घेतलेली आहे. आता आयसोबार्स द फर्स्ट इंट्रोड्यूस बाय, आयसोबार ही जी टर्म आहे ती फर्स्ट कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे, दॅट इज आयसोबार्स, आहे की नाही. स्टीवर्ट नावाचा जो सायंटिस्ट आहे यांनी ही फर्स्ट टर्म आयसोबार्स इंट्रोड्यूस केलेली आहे. तर यांचं म्हणणं आहे की आयसोबार्स कोणते असतात, हे अलग अलग एलिमेंटचे अलग अलग ॲटम्स असतात. एक अर्गॉनचा ॲटम आहे, एक पोटॅशियमचा ॲटम आहे, कॅल्शियमचा ॲटम आहे. यांचं मास सेम आहे. आता बघा लक्षात ठेवायचं आहे, यांचं मास सेम आहे पण यांचा ॲटमिक नंबर 18, 90, 20 असं आहे. तर हे जे ॲटम्स आहेत जे डिफरंट एलिमेंटचे असतात, दे आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. हे वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स आहे बट दे हॅव सेम ॲटमिक मास बट डिफरंट ॲटमिक नंबर, आर कॉल्ड ॲज आयसोबार्स. यांना काय म्हणायचं म्हणते, आयसोबार्स. म्हणजे आता ॲक्च्युली हे प्रोटॉन्सही अलग आहे याच्यामध्ये, 18, 19, 20. इलेक्ट्रॉन्सही अलग आहे, 18, 90 आणि 20. आणि न्यूट्रॉन्सही अलग आहेत,
न्यूट्रॉनही सेम नाही आहे बघा. याच्यात किती येईल 22, याच्यात 21 आणि याच्यात 20. Naturally, we can say that they do not have same number of protons, neutron as well as electrons. यांच्यामध्ये काहीच सारखं राहणार नाही, फक्त त्यांचा मास नंबर सेम असते. असे जे ॲटम्स आहे पिरियडिक टेबल्स मधले, तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे, आयसोबार्स. म्हणून द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग द सेम ॲटमिक नंबर, ज्यांचा ॲटमिक मास नंबर ॲटमिक मास नंबर सेम असेल, दे आर द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट ॲटमिक नंबर. बरोबर आहे, ॲटमिक नंबर डिफरंट बट सेम मास नंबर, पण त्यांचा मास नंबर काय आहे, सेम आहे, आर कॉल्ड ॲज आयसोबार्स. फॉर एक्झाम्पल, अर्गॉन, potassium and calcium having the same mass number but different atomic number. Carbon 14 and nitrogen 14 are the different atoms of different element having same mass number. Similarly, Pb and bismuth having the same mass number but they have different atomic number called as isobars. आता isobars are the atoms of different element. isobar जे असतात हे वेगवेगळ्या एलिमेंटचे ॲटम्स असतात. दे हॅव सेम मास नंबर, त्यांचा मास नंबर सेम असतो आहे की नाही, बट दे हॅव डिफरंट ॲटमिक नंबर. दे आर डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. यांच्यामध्ये न्यूट्रॉन, प्रोटॉनही सारखे नसतात आणि इलेक्ट्रॉनही सारखे नसतात. दे शोज डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. आता माहितीच आहे आपल्याला, अर्गॉन वेगळी प्रॉपर्टी दाखवतो, पोटॅशियम, कॅल्शियम वेगवेगळी प्रॉपर्टी दाखवतो. दे ऑक्युपाय डिफरंट पोझिशन इन द पिरियडिक टेबल, आणि यांना पिरियडिक टेबलमध्ये अलग अलग पोझिशन्समध्येही आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. तर काही एक्झाम्पल आपण आत्ताच पाहिले आयसोबारचे. आता याच्यानंतर आयसोटोन्स, न्यूक्लिअर आयसोमर्स ह्या टर्म आपल्याला समजून घ्यायचे आहे.